गोष्टीचं नाव आहे दयाळू माकड. एका उन्हाळ्याच्या दिवशी जंगलातील नदीचं पाणी खूप वाढले होते. एक हरीण पाणी प्यायला आला, पण पाय घसरला आणि तो पाण्याच्या प्रवाहात वाहू लागला. तो मदतीसाठी ओरडला, "हरीण, बचवा, कोणीतरी वाचवा!" जवळच्या झाडावर एक माकड बसलं होतं. त्यानं लगेच शाखा पकडून खाली झुकून हरिणाचा हात धरला आणि त्याला वर ओढून घेतलं. माकड, "घाबरू नकोस, तू सुरक्षित आहेस." हरीण, "धन्यवाद मित्रा, तुझ्यामुळे माझं प्राण वाचलं." काही दिवसांनी माकड झाडावर फळं खात बसला होता. अचानक एक भुकेला वाघ त्याच्या जवळ आला. माकड घाबरला. त्याच वेळी हरीण तिथून जात होता. त्यानं जोरानं वाघाच्या दिशेनं धाव घेतली. वाघाचा लक्ष विचलित केलं आणि माकडाला पळून जाण्याची संधी मिळाली. माकड, "तू माझा जीव वाचवलास." हरीण, "मित्राची मदत परत देणं ही आपली जबाबदारी आहे." बोध, दयाळूपणा कधीही वाया जात नाही. तो नेहमी परत मिळतो.